मुंडे देशमुखांची जुगलबंदी महाराष्ट्रानं पाहिली आहे, पण यावेळेस विलासरावांसाठी महत्वाची व्यक्ती होती ती राज ठाकरे। खरं तर एकमेकांना पाण्यात पाहिलेले हे नेते आज मात्र एकमेकांच्या बाजूला बसून दिलखुलास दाद देत होते। विलासरावांनी मराठीवर मार्मिक टोलेबाजी केली। एकमेकाचं कायम वस्त्रहरण करणारी मंडळी आज एकत्रितपणानं वस्त्रहरणाचा प्रयोग बघतायत। मालवणी भाषेला जागतिक दर्जा मिळवून देण्याचं काम मराठीच्या अगोदर त्यांनी केलं आणि आता उरलेलं काम आता कोण करेल हे मी सांगायची गरज नाही, परंतु मला राज ठाकरेंना धन्यवाद एवढ्यासाठी दिले पाहिजेत की त्यांनी पहिल्यांदाच खुलासा केला की या प्रयोगाची तिकीट मी काढलेली नाही, नाहीतर ही शंका घेऊनच आम्ही दिल्लीला गेलो असतो। शेवटचा किल्ला लढवायची वेळ आली ती सुशील कुमार शिंदेंवर। देशमुख शिंदे म्हणजे दो हंसों का जोडा, पण शिंदेंनी आज चिमटा घेतला तो मुंडेंसहित सगळ्याच नेत्यांचा। रंगभूमीवरील सर्व कलाकार, राजकारणातील सर्व कलाकार आणि ही हिम्मत फक्त प्रसादच करू शकला की सगळ्या पार्टीला एकत्रित आणली। सकाळ दुपार संध्याकाळ एकमेकांच्यावर आरोप प्रत्यारोप, पण सायंकाळी 21 तारखेच्या 21व्या शतकामध्ये 6 वाजल्यापासून कुठेतरी दिसतो का कुठला वाद? मुंडे साहेब असताना सुद्धा दिसत नाही वाद। महाभारतातली पात्र म्हणजे वास्तव, कुठल्या पात्राला कुणी पारितोषिक द्यावं त्याचीही धमाल कार्यक्रमात आली। धृतराष्ट्र मुंडे, शकुनी विलासराव आणि भीम राज ठाकरे अशा जोड्या जमल्या। धृतराष्ट्र हे सरांना मी विनंती करतो, भीम भीम अमित भंडारी, स्टार माझा, मुंबई।